आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। निफाड, नांदगाव, येवल्यात पावसाची हजेरी, द्राक्ष, कांद्यासह रब्बी पिके धोक्यात। जिल्ह्याच्या हवामानात अचानक मोठा बदल झाला असून थंडी गायब होऊन अवकाळी पावसाचे ढग दाटल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता गडद झाली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात मका खरेदीमध्ये गोंधळ, 50,000 क्विंटल नोंदणी, कोटा केवळ 4,500 क्विंटलचा, आंदोलनाचा इशारा। मका नोंदणी केल्यानंतर तब्बल 1.5 महिन्यानंतर खरेदी केंद्र सुरू करण्यात आली। तीही केवळ 2 केंद्रावरच सुरू झाली असून उर्वरित 4 केंद्रे अद्याप देखील सुरू झालेली नाहीत। अजित पवारांच्या विमानाचा कॅप्टन ऐनवेळी बदलला, मित्र वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे सुमित कपूर यांनी केले विमानाचे सारथ्य। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झालाय आणि त्या दिवशी पायलट सुमित कपूर यांची ड्युटी नव्हतीच। त्यांचा मित्र वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे विमान कंपनीने सुमित यांना ड्युटीवर जाण्याचे आदेश दिले, अशी माहिती समोर आली आहे। गोंदिया जिल्ह्यातील मनरेगाची कामे ठप्प, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मजुरांवर उपासमारीची वेळ। बीड जिल्ह्यात 350 एकर क्षेत्रात फळबाग लागवड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला बीड जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद। यवतमाळ जिल्ह्यात 2 लाख हेक्टरवर ओलीत 9 लाख हेक्टर लागवडी योग्य क्षेत्र, सिंचनाची बिकट स्थिती। जिल्ह्यामध्ये जवळपास 9 लाख हेक्टरवर क्षेत्र हे लागवडी योग्य आहे। यंदा पावसाने सरासरी ओलांडली, त्यामुळे जिल्ह्यातील 3 मोठे, 7 मध्यम आणि 63 लघु प्रकल्प देखील भरले। तर हे जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये सिंचनाची परिस्थिती अजून देखील सुधारलेली नाही। जिल्ह्यातील 82% अधिक शेतजमीन अजूनही ओलितापासून दूर आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी आकडेमोड, 1,504 कोटींचे पीक कर्ज थकीत। बँकांकडून माहिती संकलन, 1,71,991 शेतकऱ्यांकडे पीक कर्जाची थकबाकी। थकबाकीदारांना नव्हे तर नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही समान दिलासा मिळावा, अशी मागणी पुढे येत आहे। अनेक शेतकरी आर्थिक अडचणी असून देखील बँकेचे कर्ज वेळेवर फेडतात, मात्र कर्जमाफी जाहीर होताच त्यांना कर्जफेडीची शिक्षा मिळाल्यासारखी भावना निर्माण होते। थकबाकीदारांना कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या काहीच नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये अशी त्यांची अपेक्षा आहे। अलमट्टी धरणाला दुरुस्तीलाच परवानगी, केंद्रीय जल आयोगाचा खुलासा। सांगली, कोल्हापूरच्या पूर संकटाला दिलासा। शेतकरी कंपन्यांची 17.5 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी। लातूर, धाराशिव, नांदेड आणि बीड जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांचाही पुढाकार। कंपन्यांकडील केंद्रांवरील सोयाबीन खरेदीचे सर्वांनाच आश्चर्य असून काही केंद्रे अडत व्यापारी व व्यापाऱ्यांशी संबंधित गोदाम व जागेत असल्यानेही खरेदीत मोठी वाढ झाल्याचं दिसत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। अखेर धाराशिव जिल्ह्यातील 2020चा पीक विमा न्यायालयीन कचाट्यात, कंपनीचे आव्हान, 225 कोटींचे विमा वितरण रखडले। कोर्टात जमा असलेल्या 75 कोटी रुपयांच्या वाटपास देखील स्थगिती। पीक विम्याच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी गप्प, 225 कोटी रुपये मिळण्याची आशा धुसर। चांदी तब्बल 42,000नी घसरली। दुसरीकडे 24 कॅरेट सोनं देखील तब्बल 10,000नी स्वस्त झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा। आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीसह कांदा नगरीमध्ये लाल कांद्याची लाली उतरली। आवकेमध्ये वाढ झाल्याचा परिणाम, सरासरी केवळ 1,200 रुपयांचा भाव। भाववाढीला ब्रेक, CCIच्या एंट्रीने कापसाच्या दरात घसरण, 7,800 वरून भाव आलाय 7,400 वर। खानदेशात उत्पादनासह खरेदीत देखील मोठी घट। CCIने आपल्याकडील मालाची आता विक्री सुरू करताच हे दर आता 7,400 ते 7,600 रुपयांपर्यंत खाली आले। जळगाव जिल्ह्यातील एरोंडोल तालुक्यामध्ये अवकाळीचा तालुक्याला तडाखा, पिकांचे मोठे नुकसान। 52 गावांमधील 5,686 हेक्टर क्षेत्रावरील पिके जमीनदोस्त। गहू, हरभरा आणि मक्याचे प्रचंड नुकसान। तालुक्यात अवकाळी वादळी पावसाने रब्बी पिकांना मोठा फटका बसलाय। तालुक्यातील सुमारे 30% पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। 65 पैकी 52 गावांमधील शेतशिवार बाधित झाले। नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांचे दर कोसळले, मात्र निर्यातीमध्ये वाढ। जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक सापडले मग दुहेरी संकटात। टेमघर प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देण्याचा मार्ग मोकळा, 26 कोटी 14 लाख रुपये 2 दिवसात न्यायालयामध्ये जमा होणार। तूर 9,000चा टप्पा गाठणार, आंतरराष्ट्रीय बाजाराच्या अभ्यासकांचा अंदाज। देशामध्ये 45 ते 47 लाख टनांच्या दरम्यान तुरीची गरज असते, पण आज घडीला उत्पादन कमी आहे। देशातील तूर उत्पादन यंदा 28 लाख टनांवर स्थिरावलंय। आफ्रिका आणि म्यानमारमध्ये देखील उत्पादन कमी झालंय, त्यामुळे आयात कमी झाली। तुरीला मागणी चांगली आहे, परंतु तुरीचे भाव यंदा टिकून राहण्याची शक्यता आहे।
रब्बीसाठी पाणी हवंय, मग 3 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचन विभागाचे आवाहन. विना परवाना पाणी घेतल्यास 1.5 पट दंड आकारला जाईल. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 461 ट्रक कांद्याची आवक. शेतकऱ्यांच्या पदरी निराशा. बाजारभावामध्ये दिवसेंदिवस घसरण. चांगल्या प्रतीच्या कांद्याला 1850 रुपयांचा भाव. लाखांदूर तालुक्यात 2 वर्ष उलटून देखील पूरग्रस्तांची प्रतीक्षा कायम. जमीनदोस्त घरांची नुकसान भरपाई रखडली. प्रशासनाने 2दा पंचनामे करून देखील नुकसानीची फाईल कागदांच्या ढिगाऱ्यात अडकल्याचा आरोप पीडितांकडून केला जात आहे. राज्यातील पोलीस भरतीसाठी 5 लाखांहून अधिक अर्ज. 15,631 पदे. 11 फेब्रुवारीपासून चाचणी. अर्ज केलेल्या उमेदवारांचा सराव सुरू. राज्यात वर्षागणिक ज्वारीच्या क्षेत्रात घट. 2.25 लाख हेक्टरने क्षेत्र घटले. यंदा आतापर्यंत 13,61,000 हेक्टरवर पेरणी. 7 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पेरणी. जळगाव जिल्ह्यात 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान पुन्हा अवकाळी पावसाचा धोका. पश्चिमी विक्षोभामुळे स्थिती. पिकांसह लग्न सोहळ्यांवर पावसाचे संकट. 1 फेब्रुवारीपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्यास सुरुवात होईल. प्रामुख्याने 2 ते 5 फेब्रुवारी या काळात दुपारी 4 वाजल्यानंतर अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावेल. काही ठिकाणी हा पाऊस तुरळक असेल तर काही ठिकाणी अचानक ढगफुटीसारखा जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या काळात वाऱ्याचा वेग 40 किलोमीटर प्रति तास इतका राहू शकतोय, ज्यामुळे उभ्या पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात बरसलेला इतका पाऊस गेला कुठे? अजून ठणठणाट. सिंचन प्रकल्पातील समस्यांनी यवतमाळ जिल्ह्याचा कृषी विभाग ठप्प. जिल्ह्यातील जलाशये दरवर्षी तुडुंब भरतात, मात्र यानंतरही जिल्ह्याचे ओलीत क्षेत्र पाहिजे त्या प्रमाणात वाढले नाहीत. जलप्रकल्पांमधील एकूण सिंचन क्षमतेच्या 18% क्षेत्रावरच सिंचन होत असतं. महात्मा गांधींच्या नावाचा कायदा सरकारला नको. नव्या कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेसची मनरेगा बचाव संग्राम यात्रा. बीड जिल्ह्यात महावितरणचा शॉक. गेवराईत दुरुस्तीवर 5 कोटींची उधळपट्टी. 18 महिन्यातील आकडेवारी माहिती अधिकारातून उघड. अजून देखील समस्या जैसे थेमुळे संशय बळावलाय. जालना जिल्ह्यात रोह्यातील 5,549 मजुरांची 3 महिन्यांपासून मजुरी मिळेना. मजुरी अभावी गाव सोडून स्थलांतर करण्याची वेळ. 2002 पासून मजुरी वेळेवर न मिळणे ही मोठी समस्या. मध्य प्रदेशमध्ये सोयाबीन उत्पादकांना मिळाला दिलासा. भावांतरचा अंतिम हप्ता मिळाला. 200 कोटी रुपये बँक खात्यांमध्ये जमा. गोंदिया जिल्ह्यातील बळीराजांचे अर्थचक्र थांबले. 72,000 शेतकऱ्यांना बोनस. सुकऱ्यांची अद्याप देखील प्रतीक्षाच. जळगाव जिल्ह्यामध्ये 1,160 ग्रामपंचायती स्वयंप्रकाशित. पहिल्या टप्प्यामध्ये 500 ग्रामपंचायतीवर सोलर बसणार. गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना धान्य विक्रीची प्रतीक्षा. पेरमिली येथील जुन्या धानाची उचल रखडल्यामुळे खरेदी ठप्प. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होते. अंगणवाडीतही करणार पुन्हा KYC. चुकलेल्या बहिणींची होणार पडताळणी. प्रशासनाकडून पडताळणी प्रक्रियेला वेग आलाय. पुणे जिल्ह्यातील हजारो महिलांना याचा फटका. KYC प्रक्रियेत तुमचे लग्न झाले आहे का? बँक खाते आधारशी संलग्न आहे का? उत्पन्नाचा दाखला उपलब्ध आहे का? अशा प्रश्नांना उत्तर देताना अनेक महिलांनी नाही या पर्यायाची चुकीची निवड केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.